आज मी तुम्हाला पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेतल्या ह्या लोकेशनला घेऊन आलेलो आहे। इथे आपण हा रॉयल प्रोजेक्ट बघणार आहोत। तर चला माझ्यासोबत। चला तर आता आपण आपल्या प्रोजेक्टच्या एलिव्हेशनकडे बघूया। इथे तुम्हाला 3 लेवल हे बेसमेंट असतील। त्यानंतर तुम्हाला इथे हे वरचं जे दिसतंय ग्राउंड फ्लोअरला पूर्ण शोरूम्स असतील। ग्राउंडला जे शोरूम्सच्या वरती आहे ते तुम्हाला इथे 4 फ्लोअर्स हे कमर्शियल ऑफिस स्पेस असेल आणि ह्याचा जो एंट्रन्स आहे हा टोटली वेगळा असणार आहे। आणि वरती जर बघितलं आपण ते इथे तुम्हाला ऑफिस स्पेसच्या वरती हा पोडियम एरिया येणार आहे जिथे तुमच्या ऑल ॲम्युनिटीज असतील। त्यानंतर तुम्हाला 25 मजलेचे हे 2 टावर्स दिसतील जिथे तुम्हाला 2, 3 आणि 4 BHKचे रॉयल अपार्टमेंट्स असतील। ह्या प्रोजेक्टचं जे लँड पार्सल आहे ते पूर्ण म्हटलं तर आपण 4 एकरमध्ये हा प्रोजेक्ट येतो। आता आपण बघणार आहोत जो 1817चा कार्पेट आहे जो की 4 BHK असणार आहे। आपण इथे आल्यानंतर तुम्हाला इथे हा वेनियरचा डोअर भेटेल। इथे तुम्हाला हा व्हिडिओ डोअर पण असणार आहे जो की तुमच्या सिक्युरिटी पर्पजसाठी असेल आणि इथे तुम्हाला एलचे डिजिटल लॉक असणार आहे। ही आहे आपल्या 4 BHKची ग्रँड आणि रॉयल अशी एंट्रन्स लॉबी। इथे तुम्ही ही अशी आर्ट प्लेस करू शकता जशी तुम्ही इथे बघताय। आणि ह्या ज्या लॉबीचे डायमेन्शन्स आहेत ते साधारण 5.5 बाय 7 हे तुम्हाला इथे ही स्पेस असणार आहे। आता आपण येऊयात आपल्या लिव्हिंग स्पेसकडे जो की आहे 20 बाय 13। हा ह्युमंगस तुम्हाला लिव्हिंग स्पेस। इथे तुम्ही हा एल शेपमध्ये सोफा अरेंज करू शकता। समोर TV पॅनल आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हा जो एकदम ब्युटिफुली प्लेस केलेला सोफा आहे तुम्ही इथे बघू शकता। आता आपण लिव्हिंगच्या समोर असलेला डायनिंग स्पेसकडे येऊया। इथे तुम्हाला हा लिव्हिंग सेपरेट असणार आहे। एल शेपमध्ये आहे तुम्हाला लिव्हिंग अँड डायनिंग। इथे तुम्ही हे बघू शकता इथे जो डायनिंग टेबल आहे हा 8 सीटर आहे आणि तो परफेक्टली इथे प्लेस झालेला आहे। याच्या अराउंडला पण तुम्हाला पूर्ण ही स्पेस ओपन भेटणार आहे त्यामुळे इथला जो लुक आहे तो एकदम ग्रँड असणार आहे। ही आहे आपल्या लिव्हिंगला अटॅच असलेली ग्रँड बाल्कनी। ही तुम्हाला 3 साइड कवर्ड असणार आहे। इथे तुम्हाला हा टफन ग्लास असेल की जे तुमच्या सेफ्टीसाठी असेल आणि इथेच तुम्हाला ही जी रनिंग बाल्कनी आहे ती अटॅच असेल तुमच्या ह्या गेस्ट बेडरूमसोबत। ह्या बाल्कनीला आपल्याला इथे 3 ट्रॅक हा स्लायडिंग डोअर असेल आणि तो तुम्हाला 80% ते 90% नॉईज रिडक्शन असणार आहे। ह्या प्रोजेक्टमधील प्रत्येक फ्लॅटचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण ह्या लिव्हिंग आणि डायनिंग स्पेसमध्ये आणि तुमच्या कॉमन एरियामध्ये मार्बल तुम्हाला मिळणार आहे। आणि इथली ही जी तुम्ही हाईट बघताय फ्लोअर टू सिलिंग ही क्लिअर तुम्हाला 10 फीट असणार आहे जी की तुम्हाला एकदम ग्रँड लुक देणार आहे। आता आपण जाऊयात आपल्या फर्स्ट बेडरूमकडे। ही जी फर्स्ट बेडरूम आहे इथे तुम्हाला ही 13 बाय 11ची साईज असणार आहे। इथे तुम्ही बघू शकता हा प्रॉपर बेड इथे अरेंज केलेला आहे। समोर इथे तुम्हाला ड्रेसिंग टेबल आणि हा तुम्हाला स्पेस जो आहे तो तुम्ही वॉर्डरोबसाठी यूज करू शकता। इथे तुम्हाला ही फुल विंडो दिलेली आहे जी की तुम्हाला अटॅच असेल तुमच्या रनिंग बाल्कनीसोबत जी की अटॅच असेल तुमची लिव्हिंगला। आता आपण येतोय आपल्या बेडरूमच्या वॉशरूमकडे। इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे हे प्रीमियम फिटिंग्स कूलर आणि हे जे तुमचे फिटिंग्स बाकीचे आहेत ते सॅनिटरी फिटिंग्स पण तुम्हाला एकदम स्टँडर्ड क्वालिटीमध्ये असणार आहेत। हे तुम्ही बघू शकता इथे ही फुल साईज तुम्हाला इथे टाईल्स दिलेली आहे आणि हे आत्ता जसं तुम्ही बघताय ह्याच क्वालिटीमध्ये तुम्हाला हे वॉशरूम असणार आहे। आता आपण बघूयात लेडीजचं फेवरेट प्लेस किचन। हे जे किचन आहे तुम्हाला हे 9 बाय 11.5चं तुम्हाला हे किचन असणार आहे। इथे तुम्हाला चिमनी, हॉब, सिंक आणि हा एल शेप प्लॅटफॉर्म आणि हा टेबल काउंटर हा तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे। इथे समोर आल्यानंतर तुम्हाला हा युटिलिटी एरिया आहे। इथे तुम्हाला हा एक्स्ट्रा सिंक दिलेला आहे तुमचे बाकीचे काही जे युटेन्सिल्स आहेत ते धुण्यासाठी। त्याच्याच खाली तुम्हाला इथे दिलेला आहे जो आहे तो डिशवॉशरसाठी एक प्रोव्हिजन केलेला आहे इथे। आणि राईट साईडला तुम्ही बघितलं असेल तर तुमचं वॉशिंग मशीन इथे फिट होऊ शकेल। आणि इथेच तुम्ही वरती बघितलं तर तुम्हाला हा ड्राय टेरेस इथे तुम्ही तुमचे क्लॉथ्स पूर्ण ड्राय करू शकता। ह्या फ्लॅटचं तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य मला सांगायचं आहे। हा फ्लॅट तुम्हाला बटरफ्लाय लेआउटमध्ये असणार आहे। तुमची एक बेडरूम ही माझ्या लेफ्ट साईडला असेल आणि तुमच्या 3 बेडरूम्सच्या माझ्या राईट साईडला असणार आहे। आता आपण बघणार आहोत आपली ह्या फ्लॅटचा सेकंड बेडरूम। या सेकंड बेडरूममध्ये तुम्हाला फुल साईज विंडो असणार आहे जिथे तुम्हाला लाईट आणि व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे। जसं की तुम्ही बघू शकता हा जो बेडरूम आहे याची जी साईज आहे साधारण तुम्हाला 10.5 बाय 15पर्यंत हा तुमचा साईज असणार आहे। सेकंड बेडरूमच्या समोर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम असणार आहे। इथे तुम्हाला प्रत्येक वॉशरूममध्ये हे टॉप नॉच सॅनिटरी फिटिंग्स असणार आहे जसं की तुम्ही बघू शकता।
आता आपण बघूयात आपली थर्ड बेडरूम. इथे तुम्हाला हा परत फुल साईज विंडो असणार आहे. इथे जसं की तुम्ही बघता इथे हा प्रॉपर किंग साईज बेड तुम्ही इथे अरेंज करू शकता. इथे तुम्हाला हा स्टडी टेबल पण तुम्ही ठेवू शकता. इथेच तुम्हाला अटॅच वॉशरूम असणार आहे. अगेन याच्यामध्ये तुम्हाला ऑल फिटिंग्स जशा तुम्हाला असं दिसत आहेत त्याच तुम्हाला इथे दिसतील आणि हे इतकं ब्युटिफुल आहे की तुम्ही इथे बघितल्यानंतर तुम्हाला हे लक्षातच येईल. आता आपण बघणार आहोत फोर्थ बेडरूम, जे की आपली ग्रँड मास्टर बेडरूम असणार आहे. इथे तुम्ही हा प्रॉपर किंग साईज बेड तुम्ही अरेंज करू शकता. समोर इथे तुम्ही बघू शकता इथे वॉर्डरोब स्पेस तुम्हाला इथे मिळेल. समोरच इथे तुम्हाला हे अटॅच बाल्कनी आहे, ही फुल्ली कवर्ड असणार आहे. ह्या बाल्कनीमधून तुम्ही पूर्ण सिटीचा व्ह्यू इथे एन्जॉय करू शकाल. आता आपण बघूयात मास्टर बेडरूमला अटॅच असलेली वॉशरूम. सेम क्वालिटीमध्ये ह्या फिटिंग्स तुम्हाला इथे असणार आहेत. या फ्लॅटमध्ये आपल्याला स्नायडर कंपनीचे हे प्रीमियम इलेक्ट्रिकल स्विचेस असणार आहेत. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इथे प्रत्येक 3 आणि 4 BHKला कॅसेट AC हे ऑलरेडी प्रोव्हाइडेड असते. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता.